नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा क्रमांक जो आहे जो की मित्रांनो भाग तो आहे मित्रांनो 6, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित मित्रांनो आरोग्य विभाग भरती 2023 ची मित्रांनो प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। तर मित्रांनो, आरोग्य विभागाची जाहिरात जी आहे मित्रांनो ती आता काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होणारी आहे, जी की मित्रांनो 2605 जागांकरता जी मित्रांनो ही जाहिरात जी आहे जी की प्रसिद्ध होणारी आहे। तर मित्रांनो, आपण वेळोवेळी सगळे GR पाहत आहोत, ज्यामध्ये मित्रांनो 31 जुलैपर्यंत ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध होणारी होती, परंतु मित्रांनो काही अडचणीमुळे ही जाहिरात जी आहे आता 10 ऑगस्ट पर्यंत जी आहे ती प्रसिद्ध होणारी आहे। तर मित्रांनो, आपण त्या अनुषंगाने आता आपले लेक्चर देखील आपण चालू केले आहेत। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील मित्रांनो व्हिडिओ पाहून घ्या। आणि मित्रांनो, ही जी भरती आहे ती TCS मार्फत जी आहे ती पूर्ण केली जाणारी आहे। जर तुम्हाला कोणत्या आरोग्य विभागाच्या पदासंदर्भात जर माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगा, त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देखील दिली जाणारी असेल। तर मित्रांनो, पाहूया आपल्या आजच्या भाग 6 मधले मित्रांनो काही अति महत्त्वाचे प्रश्न जे की तुमच्या येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 असा आहे, भारत आणि सिलोनमध्ये अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार कसा केला? तर कसा केला असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, धर्माचे महामंत्र पाठवून जे आहे अशोकाने जे की भारत आणि सिलोनमध्ये जे आहे बौद्ध धर्माचा प्रसार केला। तर मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की सम्राट अशोकाच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव कारण काय आहे? तर कारण का त्याचं असं मित्रांनो, कारण का जे बौद्ध धर्माचा प्रसार केला आहे सर्वप्रथम ते त्यांच्या मुलगा आणि मुलीने जे आहे केलेला ज्या की धर्माचा महामंत्र पाठवून। तर अशोकाच्या जे मुलाचं नाव आहे ते आहे महेंद्र आणि जे मुलीचं नाव आहे मित्रांनो ते आहे संघमित्रा। तर या दोघांनी जे आहे सर्वप्रथम श्रीलंकेमधून जे आहे बौद्ध धर्माच्या प्रसाराला जी आहे ती सुरुवात केली आणि तेथूनच जे आहे संपूर्ण जगभरात जो आहे बौद्ध धर्म पसरलेला आहे। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे, राष्ट्रीय जागृतीसाठी गणेश उत्सवाची सुरुवात कोणी केली? तर राष्ट्रीय जागृतीसाठी तर जनजागृतीसाठी जे आहे गणेश उत्सवाची सुरुवात कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळकांनी जे आहे जे की 1894 साली जे आहे जे की सर्वप्रथम जे आहे लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय जनजागृतीसाठी गणेश उत्सवाची सुरुवात केली। तर कुठून केली? तर त्यांच्या राहत्या घरापासून जे आहे सुरुवात केली, जे की ते विंचुरकर वाड्यामध्ये ते राहत होते। तर या ठिकाणाहून जे आहे त्यांनी जे आहे गणेश उत्सवाची जी आहे ती सुरुवात केलेली आहे, तर 1894 साली। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 3 असा आहे मित्रांनो, कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे? तर कोणता किल्ला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, शिवनेरी किल्ला। तर शिवनेरी किल्ल्यावर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे। तर मित्रांनो, आपला आजचा क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे। जर येत असेल याचं उत्तर तर नक्की खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगा, अन्यथा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पिन करून खाली मिळेल। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 4 असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या शहरात काळाराम मंदिर आहे? तर काळाराम मंदिर कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नाशिक। तर नाशिक शहरामध्ये जे आहे काळाराम मंदिर आहे। तर काळाराम मंदिरावर देखील परीक्षेमध्ये खूप प्रश्न विचारले जातात, कारण का काळाराम मंदिर आणि आंबेडकर जीवन यांच्याशी मित्रांनो खूप जे की प्रश्न विचारले जातात, कारण का काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह आहे तो आंबेडकरांनी केलेला आहे। तर कधी केलेला आहे असा देखील तुम्हाला प्रश्न जर येऊ शकतो। तर हा जो सत्याग्रह आहे तो झालेला आहे 2 मार्च 1930 रोजी जो आहे काळाराम मंदिर सत्याग्रह झालेला आहे। तर हा देखील महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो। त्यानंतरचा मित्रांनो जे की पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 5 असा आहे, खालीलपैकी कुठल्या व्यक्तीचा जन्म सर्वप्रथम झाला आहे? तर खालीलपैकी कुठल्या व्यक्तीचा जन्म सर्वप्रथम झाला आहे? तर या प्रश्नांच्या याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला प्रत्येक जे ऑप्शन्समध्ये त्याची आधी जन्मतारीख माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याकरता मित्रांनो आपला अभ्यास जो आहे परिपूर्ण असणं आवश्यक आहे। तर तुमचा अभ्यास जर पूर्ण असेल तर तुम्ही अशा प्रश्नांना देखील उत्तरे देऊ शकता। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, महाराणी येसूबाई हे जे आहे जे की सर्वप्रथम जन्मलेले आहेत, कारण का यांची जी जन्मतारीख आहे किंवा जन्म जो वर्ष आहे तो आहे 1658चा। 1658 साली जे आहे यांचा जन्म झालेला आहे। त्यानंतर जे रमाबाई पेशवे होते तर यांचा जन्म झालेला आहे 1750ला आणि बाळाजी विश्वनाथचा जो जन्म आहे तो आहे 1662चा आणि महादजी शिंदे तर महादजी शिंदेचा जन्म आहे तो आहे 1730। त्यामुळे जे आहे याचं उत्तर ऑप्शन नंबर डी होईल, जे की 1658 साली जो आहे यांचा जन्म झालेला आहे महाराणी येसूबाईचा। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक जो की 6 आहे, बोस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे?
तर कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, स्वातंत्र्य अमेरिकन युद्ध या संदर्भात जे आहे बोस्टन टी पार्टी जे की युद्ध जे आहे संबंधित आहे. तर या दोघांचा संबंध आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 7 पुढचा, सांची येथे महान स्तूप कोणी कार्यान्वित केला होता? तर कोणी जे आहे तिथलं बांधलेलं आहे किंवा कार्यान्वित केलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, सम्राट अशोकाने जे आहे सांची येथे महान स्तूपाचं जे आहे कार्यान्वित केलेलं आहे. तर कधी केलेला असा प्रश्न जर आला तर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये जे आहे या ठिकाणी जे आहे जे की कार्यान्वित केलेलं आहे, जे की सांची येथील स्तूप जे की अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये हे केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आपला असा आहे, 1857मध्ये ईस्ट इंडिया कंपनी व बंगालचा नवाब यांच्यात कोणती लढाई झाली? तर कोणती लढाई झाली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, प्लासीचं युद्ध. तर प्लासीची जी लढाई आहे जे की ईस्ट इंडिया कंपनी व बंगालचा नवाब यांच्यामध्ये झालेली होती 1857 साली. आणि या साली जे आहे जे की बंगालचा नवाब हारला होता, त्यामुळे तिथली संपूर्ण जी प्रॉपर्टी आहे किंवा जी त्या बंगालच्या नवाबा हातीमध्ये जेवढं काही कार्य होतं ते सर्व काही ईस्ट इंडियाच्या हातामध्ये गेलेलं होतं. तर 1857 साली ही जी आहे ती लढाई झालेली आहे. त्याला 1857चा उठाव देखील असं म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 9 असा आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या शहरात झाला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, पुणे. तर पुणे शहरामध्ये जो आहे यांचा जन्म झालेला आहे महात्मा ज्योतिबा फुले. तर जन्मतारीख यांची जी आहे ती आहे 11 एप्रिल 1827 रोजी जे आहे यांची जन्मतारीख आहे. आणि जे यांचं जन्मगाव आहे मूळ ते आहे कटगुण, जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर कटगुण हे यांचं जन्मस्थळ आहे जे की पुणे जिल्ह्यामध्ये येणार आहे. परंतु ऑप्शनमध्ये आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन दिले जातात, त्यामुळे पुणेच हे याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला आरोग्य विभाग भरतीच्या तयारीसाठी TCS पॅटर्न आधारित जर मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील, जे की आतापासून मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण तुमची तयारी करून घेईल, ज्यामुळे तुम्हाला कुठेही नंतर मित्रांनो एक्सपेन्सिव्ह पैसे देऊन बॅचेस लावण्याची गरज नाही. मित्रांनो अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये तुमची A to Z तयारी TCS पॅटर्न आधारित मित्रांनो होऊन जाईल. त्यासोबत मित्रांनो आपली ॲप देखील आता लवकरच लॉन्च होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही फ्रीचे मॉक टेस्ट TCS पॅटर्न आधारित मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला ॲड करून दिले जाणार आहेत TCS व IBPSचे. तर मित्रांनो त्या ॲपची देखील तुम्हाला अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुप दिली जाईल. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये अजून जॉईन झाला नसेल तर जॉईन होऊन जा मित्रांनो. टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पाहूया मित्रांनो या पुढील प्रश्न जे की महत्त्वाचे प्रश्न. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक जे की आपला 10 असा आहे मित्रांनो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक कोण आहेत? तर या गीताचं लेखन कोणी केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मोहम्मद इक्बाल. मोहम्मद इक्बालने जे आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखन केलेलं आहे. तर मोहम्मद इक्बाल जे आहे ते एक फिलॉसॉफर होते, जे की मोठे तत्त्वज्ञानी होते. त्यांनी जे या गीताचं लेखन केलेलं आहे. तर 1905 साली जे आहे या गीताचं त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यानंतरचा आपला जो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, गुरुदेव हे प्रसिद्ध नावाने डॅश ओळखले जातात. तर गुरुदेव हे जे आहे ते कोणाचे टोपण नाव आहे? थोडक्यात असा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोरला जे आहे गुरुदेव या नावानं देखील ओळखलं जातं. तर गुरुदेव यांना का म्हटलं जातं? तर ज्या वेळेस महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी जी आहे रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारे देण्यात आलेली होती, त्यावेळेसच जे आहे जे की गांधीजीद्वारे जे आहे रवींद्रनाथ टागोर यांना जे आहे गुरुदेव ही जी आहे ती पदवी देण्यात आलेली आहे. त्यामुळे जे आहे रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव देखील असं संबोधलं जातं किंवा म्हटलं जातं. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 12, राजाला त्यांच्या राज्याची व्यवस्थापना कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश वेद होय. तर कोणता वेद होय ते? तर ऑप्शन नंबर डी हे अथर्ववेद आहे. या वेदामध्ये जे आहे राजाला त्याच्या राज्याची व्यवस्थापन कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 13, बंगालमधील फोर्ट विलियम्स प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, वॉरन हेस्टिंग्स. तर वॉरन हेस्टिंग्स जे आहे जे की बंगालमधील फोर्ट विलियम्सच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल होते, जे की यांचा जो कार्यकाळ होता त्या ठिकाणचा तो होता 20 ऑक्टोबर 1773 ते 8 फेब्रुवारी 1785 पर्यंतचा जो यांचा कार्यकाळ होता त्या ठिकाणी वॉरन हेस्टिंग्सचा. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 14, प्रश्न क्रमांक 14 असा आहे की आयफेल टावर कोणत्या शतकात बांधले गेला होता? तर आयफेल टावरचं बांधकाम जे आहे ते कोणत्या शतकात झालेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 19वे शतक. तर 19व्या शतकामध्ये आहे आयफेल टावरचं बांधकाम जे आहे ते झालेलं आहे, जे की आयफेल टावर जे आहे पॅरिस शहरामध्ये आहे.
पॅरिस येथे जे आहे हे आयफेल टावर आहे आणि हे जे टावर आहे जे की 1889 ते 1930 या दरम्यानची जी आहे जगातील सर्वात उंच बिल्डिंग होती, जे की उंच इमारत होती त्यावेळेसची. कधी 1889 ते 1930 या काळामधली. त्यानंतर बुर्ज खलिफा वगैरे वगैरे असे खूप सारे जे आहे सर्वात उंच इमारती बनवू लागल्या होत्या. तरी पण पॅरिसची ओळख जी आहे ती या आयफेल टावरमुळेच आहे. त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न, वैदिक संस्कृतीतील लोकांचा व्यवसाय कशावर निर्धारित होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, वर्ण. तर वर्णावर आधारित जे आहे वैदिक संस्कृतीमध्ये जो आहे तो लोकांचा व्यवसाय होता, ज्यामध्ये ब्राह्मणांचा व्यवसाय वेगळा, क्षत्रियांचा व्यवसाय वेगळा व तसेच वैश्याचा व्यवसाय वेगळा असं जे आहे त्या ठिकाणी त्या प्रकारे वर्णव्यवस्थेनुसार जे आहे संपूर्ण लोकांचे व्यवसाय जे होत होते. तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे फक्त एवढेच टॉप 50 क्वेश्चन्स आपण घेणार होतो. तर मित्रांनो आता आपण येथून प्रत्येक लेक्चर्स आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण तांत्रिकी व अतांत्रिकी देखील हे दोन्ही आपण स्वरूपाचे प्रश्न जे मित्रांनो आपण आरोग्य विभाग भरसाठी आपण पाहणार आहोत. तर फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि मित्रांनो साईडचा बेल आयकॉनला देखील ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळतील. आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करायला विसरू नका. मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला सर्व फ्रीचे नोट्स व टेस्ट उपलब्ध करून दिले जातात आणि ज्या विद्यार्थ्यांना जे आहे एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि मित्रांनो नोट्स हवे असतील, जे की TCS पॅटर्न आधारित तुमच्या आरोग्य विभाग भरतीमध्ये 100% येणारे प्रश्न तुम्हाला हवी असतील तर मित्रांनो ते तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हिसशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही ते सर्व काही मिळवू शकता. मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची देखील लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो असा होता व्हिडिओ, आवडला नक्की लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.